शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेल्या पाण्याची। खरं तर फेब्रुवारी महिना म्हणजे हिवाळ्यानं काढता पाय घेण्याचा आणि उन्हाळ्यानं दबक्या पावलांनी प्रवेश करण्याचा काळ। मात्र याच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पाऊस एखाद्या वैऱ्यासारखा कोसळलाय। यंदा आधीच पाऊस रुसून बसलाय, त्यामुळे एव्हाना या महिन्यात हिरवगार असणारं शिवार फक्त ढेकळांनी भरून गेलंय। त्यातही नांदेड, वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूरमधल्या शेतकऱ्यांनी मनाशी जिद्द बांधून हरभरा, गहू, तूर आणि कपाशीची बेगमी केली। मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या पिकांवरती वरवंटा फिरवला गेलाय। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे। नांदेडमध्येही गारपिटीचा सामना करावा लागलाय। तर नागपूर ग्रामीणमध्ये खातमारी परिसरात तसंच मौदा तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसतोय। अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी गारपीट झाली। धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये गारपीट पाहायला मिळाली। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातल्या बोरी, सातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा आणि देवसरी या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। तर चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील चिमूर शहर, नेरी, मासळ आणि खडसंगी या भागात गारपिटीची दृश्य पाहायला मिळतात। आणि या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांना आता अपेक्षा आहे ती सरकारी पातळीवरच्या मदतीची। या सगळ्या संदर्भात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे। म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते। मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, NDRFच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण दिले, पीक विमा 1 रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आखडता घेतला नाही। आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे, शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल। शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।